नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत 9वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा दुसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे वर्क अँड एनर्जी। वर्क म्हणजेच कार्य अँड एनर्जी म्हणजेच ऊर्जा। तर बघा, या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहोत। वर्क म्हणजे कार्य, एनर्जी म्हणजे ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जेचा नियम, फ्री फॉल, ऑब्झर्व, हियर देयर आर सम पिक्चर्स, a girl is studying, a man is doing some work, and a girl is watching TV, and another man which is doing his work. So these are the various activities. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। So can you tell in which of the picture above has work been done? From scientific point of view, when do we say that no work was done? म्हणजेच आता आपण ही जी चित्रे बघितली त्याच्यामध्ये कोणत्या कामासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा किंवा ऊर्जा लागते, आणि सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार आपण कधी म्हणतो की वर्क हॅज डन। सो जनरली एनी मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क। म्हणजेच सामान्यतः आपण बौद्धिक किंवा शारीरिक काम करतो, कोणती ऍक्टिव्हिटी करतो त्यालाच काय म्हणतो आपण, कार्य असे, वर्क असे म्हणतो। When we walk or run, the energy in our body is used to do the necessary work. म्हणजे ज्यावेळी आपण चालतो किंवा पळतो त्यावेळी एनर्जी जी असते त्या आपली बॉडी काय करते, एनर्जी यूज करते आणि त्यानुसार आपले कार्य म्हणजे चालण्याचं असेल किंवा पळण्याचं ते कार्य होते। We say that a girl who is studying is working or performing work, but that is a mental work. So that आपण बघितलं आहे की मुलगी अभ्यास करत आहे आणि ते काम कसं आहे बघा, मेंटल वर्क म्हणजे बौद्धिक कार्य आहे, तेही एक प्रकारचं वर्कच आहे। सो इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क। बघा, आपण भौतिकशास्त्रामध्ये काय करतो, फिजिकल वर्क बघतो। वर्क हॅज स्पेशल मीनिंग इन फिजिक्स। भौतिकशास्त्रामध्ये वर्क साठी स्पेशल मीनिंग आहे। सो वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object cause displacement of the object. म्हणजेच आपण वर्क डन कधी म्हणतो, ज्यावेळी काय होतं बघा, एखादा फोर्स कशावर अप्लाइड होतो, ऑब्जेक्टवर, आणि फोर्स ऑब्जेक्टवर अप्लाइड झाल्यामुळे काय होतं, ड्यू टू कॉज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते, त्याला काय म्हणतो आपण, वर्क इज डन। सो यू हॅव ऑलरेडी लर्न्ड दॅट द वर्क डन बाय अ फोर्स acting on an object is the product of the magnitude of the force and displacement of the object in the direction of the force. So work is the product of force and displacement. So work is the force and displacement. Can you tell what are different types of forces and their example? तुम्ही सांगू शकता का कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरण काय आहेत? सो
Meenakshi wants to displace a wooden block from a point A to point B along the surface of the table as shown in figure 2.2. She has used a force F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which force has been overcome using that energy? So, see here, observe and discuss. This is the Meenakshi who is trying to displace the object from table of point A to point B. For this purpose, she has to be done some work for the displacement of this point A to point B. So, you must have seen the events depicted in the picture B and C above. बघा बी मध्ये काय दाखवलं आहे, एक मुलगी काय करत आहे, खेळत आहे आणि तिने काय केलेलं आहे बघा इथे फोर्स ऍक्ट केला, त्याच्यामुळे काय होईल, ऍक्सिलरेशन होईल आणि वर्क हॅज बीन डन अँड दिस कॅन बी मूव. सो in C here also one car is full, another car, so there will be also displacement of an object. So for the displacement of these all objects there must be force for acting on these objects. When a child pulls a toy with the help of a string. So here is the child who is trying to pull the toy with the help of a string. The direction of the force is different from that of the displacement. So the direction of the force is different from that of displacement. So similarly, when large vehicles towards a small one, the direction of the force and displacement are different. When म्हणजे ज्यावेळी मोठे वाहन लहान वाहन काय होत असतं, डायरेक्शन मध्ये, त्या डायरेक्शन मध्ये फोर्स काय होत असतो, ऍक्ट होत असतो, त्यावेळी काय होत असतं बघा, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स काय असतात, आर डिफरन्स म्हणजेच वेगवेगळे असतात. इन बोथ केसेस the direction of the force make an angle with the direction of displacement. आणि या दोन्ही केस मध्ये काय होतं बघा, डायरेक्शन ऑफ फोर्स काय करतो, अँगल बनवतो विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मधल्या डायरेक्शन मध्ये काय करतात, ते अँगल बनवतात. सो लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केस. तर चला तर मग पाहूया वर्क डन कॅल्क्युलेट कसं करायचं अशा केस मध्ये. व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. So ज्यावेळी काय होतं बघा, चाइल्ड काय करत आहे, try to pull the toy, so their force applied along म्हणजे स्ट्रिंगच्या अलॉंग मध्ये काय होत आहे, फोर्स अप्लाइड होत आहे आणि काय होत आहे, अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस, सरफेसच्या हॉरिझॉन्टल काय होत आहे, फोर्स अप्लाय होत आहे. इन दिस केस, in order to calculate amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. So let F be the applied force and F1 be the component in the direction of displacement. Let S be the displacement, so the amount of work done is given by W is equal to F1 into S, where F1 is the force and S is the displacement. This is the equation 1. So the force F is applied in the direction of the string, that is at an angle with the horizontal. Let theta be the angle that the string makes with the horizontal. So we can determine the component F1
of the force F which act the horizontal direction by means of trigonometry. So see here, force used for the displacement, that is from point F1, F2, F1, and this is the angle, that is theta. So cos theta is equal to base upon hypotenuse. So cos theta is equal to F1 upon F. So F1 is equal to F into cos theta. Thus the work done by F1 is W is equal to F into cos theta into S. So W is equal to F S cos theta. So enter your conclusion about the work done for the specific values of the theta in the following table. So theta, when theta is equal to 0, cos theta is equal to 1 and W is equal to F into S into cos theta. So W is equal to F into S. So when theta is equal to 90 degree, then cos theta is equal to 0 and W is equal to F into S into cos theta. So here W is equal to 0. Because of cos theta is equal to 0, F into 0 is equal to 0. So W is equal to 0. When theta is equal to 180 degree, then cos theta, that is cos 80, 180 is equal to minus 1 and W is equal to F into S into cos theta, that is minus 1. So W is equal to minus F into S. So here work must be in positive, here work must be 0 and here work must be in negative. So here work is equal to force into displacement. In SI system the unit of force is Newton and the unit of displacement is meter. Thus the unit of force is Newton meter. This is called joule. 1 joule, that is if a force of 1 Newton displacement an object through of the force, the amount of work done on the object is 1 joule. So 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. In CGS system, the unit of force is dyne and that of displacement is centimeter. Thus, the unit of work done is dyne centimeter. This is called an erg. So in SI, there is the unit of the work, that is called joule, and in CGS the unit is in erg. 1 erg, that is if a force of 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is 1 erg. So 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. So relationship between joule and erg, that is we know that 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne and 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. So W is equal to force into displacement. 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. So 1 joule is equal to 1 Newton, that is equal to 10 raised to 5 dyne into 1 meter, that is equal to 10 raised to 2 centimeter. So that is equal to 10 raised to 7 dyne centimeter. So 1 joule is equal to 10 raised to 7 ergs. So thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Maths in English. Thank you.